महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉर्पोरेट लेव्हलचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला। महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा उल्लेखनीय अशा क्षेत्रामध्ये ठसा उमटवणाऱ्या अनेक दिग्गज मान्यवरांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी अमाईंचे सर्वेसर्वा माननीय रामजी रेड्डी साहेब हे होते। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रसंगी बिल्डर असोसिएशनचे माननीय दत्ता मामा मुळे, वटवृक्ष देवस्थान समितीचे चेअरमन माननीय महेश इंगळे आणि टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा अर्थात संपादक माननीय धनंजयजी शिंदे हे होते। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देत टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या या कार्याचं भरभरून असं कौतुक केलं आणि हा दिमागदार असा सोहळा सोलापुरातल्या पंचतारांकित हॉटेल अर्थात बालाजी सरोवर या आयकॉनिक ठिकाणी संपन्न झाला। टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नामांकित कॉर्पोरेट लेव्हलचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 अवॉर्ड सेरेमनी मोठ्या थाटात आणि मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापुरातल्या पंचतारांकित हॉटेल अर्थात बालाजी सरोवर प्रीमियर या ठिकाणी पार पडलेला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी अमाईंचे सर्वेसर्वा माननीय रामजी रेड्डी सर हे उपस्थित होते। तर प्रमुख उपस्थिती म्हणून या प्रसंगी बिल्डर्स असोसिएशनचे माननीय दत्ता मामा मुळे, याचबरोबर वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन माननीय महेश इंगळे आणि या कार्यक्रमाचे आयोजक माननीय टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा अर्थात संपादक धनंजयजी शिंदे हे यावेळी उपस्थित होते। आजपर्यंत आयकॉन ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारानं महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज मान्यवरांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे। यंदाचं हे सीझन 7वं असून गेल्या 6 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा उल्लेखनीय असा ठसा उमटवणाऱ्या अनेक मान्यवरांना अशा या दिग्गज पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे। या पुरस्काराचे मानकरी होते डॉक्टर मनोहर इनामदार, MBBS MD मेडिसिन अश्विनी हॉस्पिटल अकलूज, डॉक्टर दीपक गायकवाड पाटील MD मेडिसिन DNB मेडिसिन DM कार्डिओलॉजी मुंबई, डायरेक्टर ऑफ ACS हॉस्पिटल, डॉक्टर सचिन केरबा चव्हाण MD डायरेक्टर ऑफ चव्हाण हॉस्पिटल वैराग, मीरा हॉस्पिटल वडाळा, याचबरोबर गिरिजा युनिफॉर्म्स आणि दर्गो पाटील्स, रेणुका शूटिंग आणि शर्टिंग सोलापूरच्या शुभांगी दर्गो पाटील, याचबरोबर इंडस्ट्रियलिस्ट संतोषनगर जुळे सोलापूरचे रमेश पाटील, याचबरोबर दिशा कन्सल्टंटचे CEO आणि एम्पॅनल कन्सल्टंट ऑफ महाराष्ट्र गोवा अँड कर्नाटकाचे माननीय कल्पेश कुमारजी मालू, रोटरी क्लब ऑफ नॉर्थ सोलापूरचे डायरेक्टर सुनील दावडा, डायरेक्टर ऑफ विद्या कॉम्प्युटरचे अमित कामतकर, MSc मॅथमॅटिक्स डायरेक्टर ऑफ NMD इंटेरियरच्या मानसी मेहता, जिल्हा परिषदेचे अकाउंट ऑफिसर हरेश मेहत्रस, बरोबर नवीन इंदापुरे डायरेक्टर ऑफ हॉटेल आनंद आणि डायरेक्टर ऑफ वसुधा लँडमार्क, जनरल मॅनेजर KSB लिमिटेड पुणेचे श्रीपाद कदम, लोकमंगल बँकेचे डायरेक्टर, याचबरोबर राजेंद्र ट्रेडिंग आणि राजेंद्र मॉलचे डायरेक्टर जितेंद्र नाईक लाड, MBBS DGO FCPS मुंबईच्या डायरेक्टर अर्थात डायरेक्टर ऑफ मंजुनाथ हॉस्पिटल सोलापूरच्या डॉक्टर लता पाटील मिठाकोल, तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, माजी महापौर प्रवीण डोंगरे, सहस्त्रार्जुन विद्या मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने, याचबरोबर श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस ऑक्सिजन सुपरफाईन इंडस्ट्रीजचे ओनर माननीय प्रमोदजी तमन्नवार, याचबरोबर श्री राघवेंद्र विद्या मंदिर आणि वीरशैव व्हिजनचे ट्रस्टी सोमेश्वर याबाजी, रुमानी इंडिया ज्वेलरीच्या ऋतुजा रत्नपारखी, भागाईवाडीच्या माजी सरपंच आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य कविता घोडके पाटील, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत वाघमारे, याचबरोबर सोलापुरातल्या सुप्रसिद्ध अँकर पल्लवी माने, सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर भीमाशंकर बिराजदार, नरोटेवाडीचे सरपंच उमेश भगत, साळुंके स्टील अजिंक्य स्टील इंडस्ट्रीजचे डायरेक्टर उदयसिंह साळुंके, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि दीपाज मेकओव्हरच्या डायरेक्टर दीपा मडकी, स्वेरी कॉलेजचे प्रोफेसर माननीय अरविंदजी बगले, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष वसंतजी पोतदार, महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशा कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। शेवटी मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत असताना बालाजी अमाईंचे सर्वेसर्वा माननीय रामजी रेड्डी सर यांनी
TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक माननीय धनंजयजी शिंदे यांचं भरभरून असं कौतुक केलं. आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड्स 2025 या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेला अक्कलकोट मंदिराचे इंगले साहेब आणि दत्ता माली साहेब बिल्डर्स असोसिएशनचे स्टेट लेवलचे पदाधिकारी आणि धनंजय शिंदे आणि त्यांचा परिवार आणि सर्व उपस्थित आयकॉन्स ऑफ द महाराष्ट्र फॉर द 2025 आणि त्यांचे नातेवाईक. खरं म्हणजे हे कार्यक्रम करायचं म्हणजे फार मोठा श्रमाचा काम आहे. जिल्ह्यातला कानाकोपऱ्यातून निवडून विविध क्षेत्रातला वेगवेगळ्या लोकांना निवडून जे चांगलं काम करतात त्यांना शोधून जे करतात ते किती कौतुक केलं तरी कमीच आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये मी आता बघितलं बरंच लोक माझा म्हणजे प्रत्यक्षात ओळख नसेल पण मी ऐकून आहे या लोकांचा कामाबद्दल ऐकून आहे. आय रिअली कंग्रॅच्युलेट यू ऑल ऑफ यू फ्रॉम माय हार्ट अँड यू आर डुईंग ग्रेट जॉब फॉर द सोसायटी. आणि तसंच धनंजय शिंदेने पण अभिनंदन करायचं आहे. कारण काय दरवर्षी किती प्रॉब्लेम्स असला तरी त्यांना करायचेच असं म्हणून ते करतात. आणि एक महिना 2 महिन्यापासूनच सुरुवात असतात त्यांचा तयारीचा. 2 महिना आधीच येऊन विचारतात साहेब मला असं करायचं आहे तसं करायचं आहे असं म्हणून जे करतात. आणि जे जास्त वेळ न घेता परत एकदा आपला सर्वांना शुभेच्छा. यातला बराच यंग अवॉर्डी आहे याच्यात. जसं एक इंटिरियर मेकअप आर्टिस्ट, पोलीस कॉन्स्टेबल, सिनियर्स तरी बरेच लोक आहेत पण यंग पण भरपूर लोक आहेत. त्यांना भरपूर फ्युचर आहे, काम करण्याचं भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे. आणि त्यांना सर्वांना मी मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बिल्डर्स असोसिएशनचे दत्ता मामा मुळे आणि वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी सुद्धा त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या या कार्याचं भरभरून आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं भरभरून असं कौतुक या उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी केलं. त्या पद्धतीने आता जे अँकरिंग त्यांना पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला अशा माने मॅडम आणि उपस्थित आपण सर्व पुरस्कर्ते आणि सर्व मान्यवर. आत्ताच मामांनी सांगितलं मुळे मामांनी की अत्यंत चाणक्यपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी या पुरस्कारांची निवड केलेली आहे. धनंजय शिंदे साहेबांचं कार्य जर बघितलं आपण आता बघतो की काही चॅनल आपल्याला सर्वांना माहीत आहे. इथं आत्ता डोंगरे साहेब आहेत, इथं डोंगरे साहेब आहेत, ते सुद्धा या सोलापूर शहराचे उपमहापौर म्हणून त्यांनी म्हणजे पदवी त्यांना मिळालेली होती. असे अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, अनेक डॉक्टर्स मंडळी आहेत, अनेक उद्योगपती आहेत. अशा अनेक लोकांना अनेक पद्धतीचे चॅनल्स असतील हे असतील सर्व माहीत आहे. पण धनंजय शिंदेसारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता त्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी बालाजी रेड्डी सारखे आपले मुळे मामासारखे जे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले जे कार्यकर्ते हे पुढे येतात हे याच्यातच आपल्याला सर्व कळून येईल की आम्ही सुद्धा अक्कलकोटवरून या ठिकाणी येण्याचं कारणच एवढं आहे की धनंजय शिंदे यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आम्ही येतो. कारण त्यांनी बघा अत्यंत चाणक्यपणे आम्हाला पहिला पुरस्कार आम्हाला दिला आहे. त्यावेळेला की पहिला पुरस्कार स्वामींच्या दरबारात त्यांनी दिला आहे आणि तिथून जी सुरुवात झाली अखंडितपणे त्यांनी आता मला वाटतं 4थं वर्ष आहे. हां 7-8 वर्ष आहेत, म्हणजे 8वं वर्ष आहे. आणि 8 वर्ष अविरतपणे हे काम करायचं म्हणजे चेष्टा नाही. कारण कुठल्याही प्रकारची शासकीय मदत नाही, कुठल्याही प्रकारची शासकीय यंत्रणा नाही त्यांच्या मागं. ते म्हणजे स्वतःच्या स्वबळावर हे सगळं कार्य करतात. हे खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे.
याला सर्वांना जर काम कोण करत असेल तर त्यांना स्वामींचे आशीर्वाद देण्याचं आमचं प्रामाणिकपणे कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही आलो आणि हे सर्वांना स्वामींचं कृपा आशीर्वाद स्वामींचं कृपावस्त्र मी सगळ्यांना जे पुरस्कर्ते आहेत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी दिलो. आणि आत्ता देखील या मंचावर उपस्थित असलेले बालाजी रेड्डी साहेब असतील, दत्ताजी मुळे साहेब असतील, आमचे धनंजयजी शिंदे साहेब असतील, वैशाली मॅडम असतील, यांना देखील स्वामींचं कृपावस्त्र देऊन आणि स्वामींचं प्रसाद देऊन मी त्यांना सन्मानित करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2025 या पुरस्काराच्या वितरण समारंभात निमित्त उपस्थित असलेले ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता पुरस्कार वाटप झाले असे आपल्या खरंच सोलापूरचे आयकॉन यांनी विविध त्यांच्या बिझनेसमधून सोलापूरला एक दिशा दाखवली आणि त्यांच्या हस्ते आपल्याला आज पुरस्कार मिळतो आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रत्यक्षात स्वामींचा प्रसाद जे आज आपल्यासाठी सर्व आयकॉनसाठी घेऊन आलेत असे आमचे महेश मालक गिंगळे आणि ज्यांच्या कल्पनेतून गेले 2-3 महिने कंटिन्युअसली प्रत्येकाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील कोण ग्रामीण भागातून असून कोण शहरी भागातून असेल, कोण डॉक्टर असेल, कोण इंजिनियर असेल, राजकीय मंडळे असतील, या सर्वांचं सर्चिंग करून आज जे आयकॉन ऑफ महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यातले निवडणारे आपल्या सर्वांचेच लाडके धनंजयजी आणि उपस्थित सर्व आयकॉन ऑफ महाराष्ट्र सर्वांना अभिनंदन करतो. आणि आज हा पुरस्कार आपल्याला मिळाला याच्यामध्ये बारकाईनं पुरस्कारकर्त्यांचा अभ्यास केला तर धनंजय यांनी किती बारकाईनं पुरस्कार देताना त्याच्यामध्ये त्यांचं लक्षात येतं. कारण त्यांनी एकही क्षेत्र सोडलेलं नाही. डॉक्टर असतील, डॉक्टर धनंजय गायकवाड, एक उदाहरण सांगतो मी, असे अनेक डॉक्टर आहेत की त्यांनी त्यांच्या यंग एजमध्ये कार्डिओलॉजिस्ट, अतिशय उत्कृष्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत आपले सोलापूर जिल्ह्यातले. तसेच मेहता मॅडमचा विषय झाला, मेहता मॅडमसुद्धा अतिशय चांगलं काम करतात. ग्रामीण भागातील आमच्या घोडकेताईंचं तर तुम्हाला माहीत असेल की ग्रामीण भागातील छोटंसं भागाईवाडी गाव आहे, त्या गावाला ज्यांनी देश पातळीवर घेऊन गेले अशा ताई असतील. तसेच आपल्या सोलापूर शहरातील ज्यांना 2 वेळा आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाला असे प्रवीणजी डोंगरे असतील. तसेच आपण जिथं पण हायवेच्या कडेला पेट्रोल पंप बघाल त्या पेट्रोल पंप मला वाटतं पूर्ण भारतामध्ये कल्पेश यांच्या माध्यमातून हे पेट्रोल पंप आपल्या म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उभा राहिले. हे सांगण्यापाठीमागचं तात्पर्य एकच आहे की आपण सगळे आयकॉन आहोत. आज आपल्याला एक वेगळी जबाबदारी मिळालेली. एरेवारे आपण बिझनेस करताना, कुठलाही व्यवसाय करताना ज्या पद्धतीने करत होता त्याच्यापेक्षा उद्यापासून तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीनं व्यवसायाने आपलं हे काम करावं लागणार आहे. कारण तुम्हाला उद्यापासून सर्व जिल्ह्यातील लोक आयकॉन ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखणार आहेत. त्यामुळं धनंजयने आपल्याला पुरस्कार दिला आहे, तशी नुसतं पुरस्कार दिला नाही तर एक सामाजिक बांधिलकी आपल्यावरती त्यांनी टाकलेली आहे की आपण आयकॉन ऑफ महाराष्ट्र आहात आणि इथून पुढं आपण जे केलेलं काम आहे आजपर्यंत तर ते योगदान होतंच, परंतु इथून पुढं होणारं काम हे आपल्याला जबाबदारीपूर्वक बांधिलकी घेऊन आपण सगळेजण करणार आहोत आणि याचं आपण सगळ्यांनी करावं अशी एक आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.